कसं चालू आहे माय लिकीचा इकडे दणका. वाटले की आईला जेवायला लागली गडबड करायला. तर हे बघा हे मुटका मसाल्यापासून आपल्या अशा भाज्या बनते त्या तुम्हाला तरी कट सगळं दाखवलंय. सासूबाईला ताट केलेलं काय रगील ताट केलंय सासूबाई. या तुम्ही घ्या. ही लय दिसता तुम्ही घ्या. लय दिसत नाही हो, मग? खायला भरपूरच आहे, मग? खायला कमी नाही. फक्त दिसतंय कसं मटण बनवलेलं बघा की तरी एकदम मस्त बाकी आहे का नाही. येतंय का हो मला बनवायला? एक नंबरच. कसा काळा झार कट आहे निसता. काळ्या मटक्याचा काळाच कट असतो ते काय लाल आहे काय तवा. काळ्या मटक्याचा काळाच कट असतो कट भारी आलाय भाजीला. नमस्कार मित्रांनो, सासू करता खास बेत चालू आहे आज. कसा आहे दणका बघा हे बघा. आणि देशी कोंबड्या आणले होते बरं का 2. घरच्याच कोंबड्या आहेत त्या, आणल्या नव्हत्या. खरं बोला जरा, आणल्या नव्हत्या. घरच्याच कोंबड्या आहेत त्या. आई बघ की खरं बोलतात का किती खोटं बोलतात. अगं देशी कोंबड्या 2 आणले की. मग 2 माझ्या कोंबड्या नेल्या की तुम्ही आणि म्हणताय आपण आणले की ही तोडून पिडून सगळं आणलं. नीट नीटकं करून आणलं व तुम्ही समजा. मग ते सांगतोय मग मी देशी कोंबड्या 2 आणल्या म्हणतोय की. काय कुठनं आणल्या काय जाऊन शिना बाजारातनं? बाजारात आणले की. आ इथं पलीकडे एक जाळी ठेवली होती त्यातनं काढून गेल्या कोणाला माहितच नाही. काय अहो बोलताय तर बहिणीनं आज आई जायचंय. मग आज जायचंय मग म्हणलं चला आज काय तर आईसाठी बेत करूया चांगला रगीलपैकी. मसाला तर आपला बनतोय रोज. मग तीच मसाला बनवला त्याची भाजी रगीलपैकी आईला पण करून द्यायचं. आणि हो का ह्या इथं कोंबड्याचं मटण दोन्ही आपल्या हळद मीठ लावून घेतलं. नको म्हणलं तर ऐकलं नाही काय नाही दोघा नवरा बायको काय कापायची गरज हो काय? होती का? यावेळेस तुम्ही आला 2-4 दिवस राहिला पण तुमच्या करता साधा अंड्याची भाजी बनवणं झालं नाही का झालंय आपली का? काय आता नसल्यावर काय असतं आता हमेशा इथे खाती. हा अहो, असू द्या. तुम्हाला नाही काय बेत करायचं म्हणल्यावर करून घालायचंय कोणाला सांगा बरं. मला उठू द्या तर घेत एवढे गडबड का? आकर घे. आकर सोडतो. न, मला उठू द्या तर घेत. बर उठ बाया आ? इथं वर ठेवलंय आता घाल शिजू. आईनं पिशवी भरून ठेवली इथे हो काही. अरे आता बापरे. जायचंय गडबड लागली करायला. बरं कर बर त्यांना मिठाच पळ्या 2 पळ्या काय खातील तेवढं खाऊ दे भाकर दे. तसं कसं भाजी करायची रगीलपैकी करते की भाजी चुलीवर आपल्या. चुलीव करायचंय वय. हा. मग तू गॅसवर करायचंय म्हणून इकडे पाठी ठेवतोय मग सलाही बाहेर चूल पेटलेली मगाच पेटवली होती. चला बाहेर. मटण चुलीवर शिजवलं पण बाहेर सुटलंय वार आणि सगळे यायला लागलं कढीपत्ता लिंबाचं पालं ही सगळं गोट्यात काहीतरी काम लागलं म्हणून हिला म्हणलं घे घरात भाजी करून. तर हे बघा बाहेर चुलीवर मटण शिजवलेलं असं आहे. आता हेच पातेलं खमळून ह्यात लागली भाजी बनवायला. तर पहिल्यांदा काय टाकले? पहिल्यांदा टाकले कांदा टमाटोची पेस्ट. कांदा टमाटोची पेस्ट आता एकदम मस्तपैकी लाल भाजूस तोर. भाजूनच घ्यायचं लाल भाजूस तर काय जेवण करून घेता काय तुम्ही? हा मी म्हणलं लाल भाजूस तर जरा 1-2-3 पळ्या मस्तपैकी मिठाचा हानाव जरा सुक हा नाही माझं काय आहे का नाही? हाय ये. शिजलंय नाही चांगलं. शिजायचं नाव काढू नका हो. चुलीव म्हणल्यावर कसं शिजतंय तुम्हाला माहित आहे माझ्यापेक्षा. 4 तास गेला असतील माझं. शिजत नाही जाऊ दे. दिवशी, लवकर 4 काय 5 तास जाऊ दे पण चुलीला सर आहे का? चुलीला सर नाही वा बहिणीनं पण वारा असं सुटलंय कुठं काही एखादी ठिणगी जाऊन तर गोट्याला कुठं लागली तर कुठं बघत बसता. त्यामुळे मी म्हणलं पाठीसनं चुलवी जाऊ आणि घरात करून घे. वारच तसं सुटलंय त्यामुळे सगळं तिथलं बंद करून शिना उभा राहून तर करावं लागायला लागलं. असू दे बाया पण पटकन उरक. सासूबाई लागले ते गडबड करायला. 2 घास खाऊन गेले म्हणजे मनाला समाधान आहे. तर ती वळ तुमच्या आधी मला ओढायची 2 घास खाल्लं गेली म्हणजे मला पण बरं वाटेल का नाही? आ तर मग चाललाय बरं का नॉर्मल. अजून किती वेळ भाजायचंय? काय घेतं भाजलं गे अजून किती भाजता? टाकायची मग काय टाकायचंय? आता कोथिंबीर खोबरं हिरवा कलर आलाय आता कोथंबीरला. कोथिंबीरला हिरवा कलर आला का बघुलेला लाल कलर आला? कोथंबीरचा हिरवा कलर आला आणि टमाटो आणि कांद्याला लाल कलर आला. असं झालं काय? तुम्हाला कळ ना का मला कळ ना वा? अगं कसं झालंय माहितीये का तुझी एवढी हाईट असून तुला ती वाकावं लागतं या. माझी बघुलीची हाईट झाली बराबर. त्यामुळे दिसना. उचलून मला ती निम बी दिसना. हा पण आता ही माझ्या मोर पाठी म्हणलं मी ढिल्ल पडणार नाही. आणि पाठीवर कशी खरकुटी आली बघा आताच मिठाच्या पाणी आहे का.
देशी ती देशी असतं हो, देशीचा नाद करायचा नाही. वांडाच देखील चोपाट निघाला नाही पाहिजे. अगं काय टाकायला लागली? आवा मसाला टाकायला लागली आपला. बघू इकडं मी हलवतो. का व? तरी आपला मुटका मसाल्यानं कलर कसा खोबऱ्याचा सगळ्याचा चेंज केला बघा. जरासं थोडस तेल सुटोस तर भाजूया. थोडासा मसाला कमी पडतोय असं मला वाटायला लागले. कशाचा मसाला? आपला मुटका मसाला. असं म्हणा की मग बर. तर टाकलाय कारण कसं आहे देशीचा बेत असला की झणझणीत असल्याशिवाय चव लागत नाही हो. असं हलवायचं नसतं. कवा कळायचं का गाडीचं काय ते हे आहे काय? अहो घेर टाकला हो. आता घेर जरा टाकला. थोडीशी तरी टाकतो. लिटाच्या पाणी घेऊ. तर अजून एक पळी. आता ह्यात मस्तपैकी ती मसाला वापरू दे. वापरल्यावर कसं तेल सोडतंय बघ ते. जरा शिजू दे म्हणा व. आता वापरलं आणि शिजलं. त्यात बरोबरच आहे. खोबऱ्यात हडकायची, बरोबरच आहे. आल्यात हडकायची, का लसणात हडकायची, कोथिंबीरीत हडकायची. कशातच माहिती आहे का नाही. मग वापरल्यावर एक नंबरच होतंय हो. वापरल्या कुठलं घ्यावं एवढा. अगं मला काय दाखवते, मला दिसतंय की कसं त्या तेलाची तरी आली लाल भडक कडला बघ. तर घ्या टाकून पटकन भाजीवर. गडबड झाली हो मम्मीला तुमच्या. मम्मीला नाही माझ्या आईला जायचं. हा गावाकडं आई म्हणते ती हो. मी ह्याला चुकून मम्मी म्हणतो. मग काय तर तुमचं काय आहे? काय रे देवा, गडबडीनं काय सुचत नाही मला. तुम्ही लागला माझ्या उलताना बी घेतलंय आणि पोळी बी घेतली म्हणजे काय. जरा भाजीला विस एक जीव होऊ द्या. मग बघा कसं दिसतंय. आता नुसतं बघा मिसाळी तर असं आहे बरं का. अजून ह्याचा कलर चढायचा आहे आणि आपल्याला ह्यात वाढवायचं आहे अजून थोडं पाणी. पाणी. कारण का इथं करून ठेवले बाजरीच्या मकाच्या मस्त बाकी भाकरी. तर ताव कसा द्यायचा आहे? तुम्हीच देणार आहे ताव. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस भाजी होईल त्यावेळेस मला सांगा कशी झाली कशी नाही. कळलं का? अहो नादखोळा भाजी होणार आहे. मसाला आपला ब्रँडेड आहे. होणार की हा. ब्रँडेड आहे हो. करणारी ब्रँडेड आहे. अहो कळलं मी का? हाय करायला हो. त्यामुळं करणार ब्रँडेड आहे म्हणायचं. करणारी म्हणजे काय? बर भया तुमचं का खरं असं ना माझं का खोटं असं ना बस. चली खरकुटी. हा कशा झाले त्या भाजी आपल्या मोठ्या मसाल्यापासून. आणि काळी तरी दिसते का नाही मला सांगा. क्लिअर कट काळी दिसतीये. कशी आहे कशी भाजी? रगील आहे कशी असते? चांगली आहे. मगाशी सांगितलं की हो तुम्हाला. होय अगं तू सांगून काय करायचं आहे? का मग असं दिसली पाहिजे की बनवलेली कशी आहे ती. नुसती दिसून पण उपयोग नाही चवीला पण लागली. चवीला तर लागणारच आहे. कारण आपण बनवलेला मसाला कसा आहे ते आपल्याला माहितीये. चवीला लागतोय का नाही ते आपल्याला माहितीये. तर आज सासूबाईमुळे मस्तपैकी एवढा बेत केलाय आपल्या गावाकडल्या देशी कोंबडीचा. आणि कशी आली तरी नाद करते काय. खायला जेवं लागतंय नुसतं. ह्या सुगरणीने बनवलेलं देशी गावरान कोंबडीचं मटण. कसं चालू आहे माय लिकीचा इकडे दणका. वाटले की आईला जेवायला लागली गडबड करायला. तर एवढा हे मोठका मसाल्यापासून आपल्या अशा भाज्या बनते त्या तुम्हाला तरी कट सगळं दाखवलंय. सासूबाईला ताट केलेलं काय रगील ताट केलंय सासूबाई. या तुम्ही घ्या. ही लय दिसता का? तुम्ही घ्या. लय दिसत नाही हो. मग? खायला भरपूरच आहे. मग? खायला कमी नाही. फक्त दिसतंय कसं मटण बनवलेलं बघा की तरी एकदम मस्तपैकी आहे का नाही. येतंय का हो मला बनवायला? एक नंबरच. कसा काळा झार कट आहे निसता. काळ्या मटक्याचा काळाच कट असतो. ते काय लाल आहे काय तवा? काळ्या मटक्याचा काळाच कट असतो. कट भारी आलाय भाजीला. भाजी पण मिळून आली. हा भाजी मिळून आली आहे. हो का, भाजी कशी झाली बघा की. हाय का? मटण थोडंच आहे ह्यात पण भाजी आपली कशी झाली मिळून आली. ह्याचं एक वैशिष्ट्य आहे बहिणीनं. भाजी मिळून येते आणि भाजी चवीला लागते. ह्यात गुण एक नाही 2-3 गुण आहेत ती. त्यामुळे हे मसाला आपल्याला खायला चांगला आहे. आता किती भाकरी मोडून शिना तुमच्या दाजीबाला पण वाढते. परत मला म्हणते आईला एकटीला वाढलं मला का वाढलं नाही. नाही वाढली त्यांना. हा. काय करायचं? कारण की आता ह्यांनीच चालले तर घेऊन शिना आईला सोडायला.
किती आनंदात पण वाढ